इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे पहिलं प्रकरण आहे भौमितिक रचना, आपण दुसऱ्या प्रकरणापासून सुरुवात केली होती। अनावधानाने आपल्याकडून पहिलं प्रकरण राहून गेलं होतं काही तांत्रिक अडचणीमुळे। तर आपण या ठिकाणी पहिल्या प्रकरणामधलं आता पूर्ण सराव संच या ठिकाणी प्रत्येक सराव संच आपण पूर्ण करत असतो, जसं तुम्हाला माहित आहेच। तर या पहिल्या प्रकरणामधले सुद्धा आपण सर्व संच पूर्ण करणार आहोत। पहिल्या प्रकरणामधलं सराव संच 1 भौमितिक रचना या प्रकरणामधला सराव संच 1 आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। त्यामधील प्रश्न पहिला व दुसरा आपण या व्हिडिओमध्ये याचा अभ्यास करणार आहोत। तर याच्यामध्ये काय सांगितले, खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा। तर हे रेषाखंडाचं या ठिकाणी 5.3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायला सांगितलेला आहे। तर हा भाग अतिशय सोपा असतो, हा भाग आपण इयत्ता 6वी मध्ये शिकलेला आहेच। याच्यामध्ये आपल्याला लंबदुभाजक काढायचं म्हणजे काही वेगळं करायचं नसते, एवढ्या लांबीचा एक रेषाखंड काढायचा असतो। 5.3 सेंटीमीटर याची लांबी सांगितलेली आहे। मग हे लांबी कशी घ्यायची बेटा बघा, लक्ष द्या जरासं। या शून्यापासून पुढे 5.3 मापापर्यंत आपल्याला या ठिकाणी रेषाखंडाची लांबी घ्यायची आहे। 5.3 पर्यंत 5च्या पुढे 1 2 तिसरी रेष घ्यायची आहे। थोडंसं आपलं लांब झालं। 5.3 पर्यंत आपण या ठिकाणी रेषाखंड घ्यायचा आहे। 1 2 3 हा आपला 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड झालेला आहे। आणि या रेषाखंडाला आपल्याला आता या ठिकाणी काय करायचंय, दुभागायचं आहे। या रेषाखंडाचे आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहे। या रेषाखंडाला काही नाव द्यायचं, एक नाव देऊ आपण याला AB। आता याला लंबदुभाजक काढायचं म्हणजे काय करायचं बेटा, अतिशय सोपं काम आहे। या रेषाखंडाचं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला वरच्या बाजूने एक चाप मारायचा आणि या रेषाखंडाच्या वरच्या बाजूने एक चाप मारायचा आणि रेषाखंडाच्या खालच्या बाजूने एक असा चाप मारायचा बेटा। ए बिंदूवर आपण कंपासचं टोक ठेवलं आणि पेन्सिलच्या टोकानं दुसऱ्या बाजूला आपण या रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला चाप मारलेला आहे। नंतर हाच कंपास बी बिंदूवर ठेवायचा आणि बी बिंदूवर ठेवून बी बिंदूवर कंपास ठेवल्यानंतर पहिल्या चापला छेदणारा दुसरा चाप आपण या ठिकाणी मारून घ्यायचा आहे। पहिल्या चापला छेदणारा आपण या ठिकाणी चाप मारत आहोत। जर चाप आपला छेदला नसेल तर परत आपण पूर्वीच्याच मापा एवढा कंपासमध्ये माप घेऊन याला आपण छेदणारा चाप या ठिकाणी मारून घ्यायचा आहे। तर आता हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत, या दोन्ही बिंदूंना आपण एका रेषेद्वारे जोडून घ्यायचं असतं बेटा। तर कसं करायचं, मग हे दोन्ही बिंदू दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत, तर त्याच्या सरळ रेषेमध्ये आपली फुलपट्टी स्केल ज्याला म्हणतो आपण ती ठेवायची आणि याच्यावरून आपण सरळ एक अशी रेषा मारून घ्यायची बेटा। तर अशा प्रकारे या बिंदूला आपण नाव देऊ शकतो ABM, काही नाव देऊ शकतो O। अशा प्रकारे 5.3 सेंटीमीटरचा आपण या ठिकाणी रेषाखंड काढलेला आहे व या रेषाखंडाला आपण या ठिकाणी लंबदुभाजक काढलेला आहे। हा जो आहे, हा बिंदू जो आहे, या बिंदूला आपण नाव देऊयात AB। या रेषाखंडाचं नाव दिलं, याला आपण C आणि D नाव देऊयात। तर CM हा जो आहे, हा CM हा या रेख AB वर लंबदुभाजक आहे। तर 6.7 सेंटीमीटरचा आपल्याला रेषाखंड काढायचा दुसऱ्या आकृतीमध्ये। शून्यापासून माप घेऊयात 6.7, 6च्या पुढे 5, 7वी छोटी रेष म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर होत असते। या स्केलवर आपण बघितलं तर 0 पासून 1 पर्यंत छोट्या छोट्या 9 रेषा असतात बेटा। हे पहिली रेष, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी थोडीशी मोठी असते, पुन्हा परत 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी रेष म्हणजेच 1 सेंटीमीटर होत असते। तर 6.7 सेंटीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटर आणि 7 मिलीमीटर या असा याचा अर्थ होत असतो। तर 6.7 सेंटीमीटरची आपण या ठिकाणी रेषाखंड मारलेला आहे, काढलेला आहे। आता आपण काय करायचं, पुन्हा परत याच्यामध्ये
अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचं, या रेषाखंडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचं आणि या रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला चाप मारायचा आणि परत पूर्वीसारखाच या चापला दोन्ही चापला छेदणारा दुसरा चाप ह्या दुसऱ्या बिंदूवर आपल्याला कंपासचं टोक ठेवून काढायचा। अशा प्रकारे आपण याला नाव देऊ शकतो। याला आपण नाव देऊ PQ। रेख PQ काढला आणि हे दोन्ही चाप जे त्या दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत दोन्ही छेदन बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा या ठिकाणी काढायची आहे। तर अशा प्रकारे हे ज्या ठिकाणी छेदलेले आहेत दोन्ही चाप याला नाव देऊ आपण S आणि याला नाव देऊ R। तर PQ आणि PQ ही रेषा झाली, ही रेषाखंड झाला आणि ह्या रेषाखंडावर S पासून ह्या बिंदूला नाव देऊ O। तर SO हा काय आहे, याच्यामध्ये या रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे। रेषा SO हा या रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे। पुढची आकृतीमध्ये 3.8 सेंटीमीटरची आपल्याला 3.8 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा आहे। 0 पासून 3.8 सेंटीमीटरचा रेषाखंड काढूया। हे झालं 3.8। खूप छोटा रेषाखंड सांगितलेला आहे। तर हा 3.8 सेंटीमीटरचा UV हा रेषाखंड आपण या ठिकाणी काढलेला आहे। रेषाखंड UV काढलेला आहे आणि याला नंतर आपण काय करायचं, याच्यामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि या रेषाखंडाला दोन्ही बाजूने काय करायचा, चाप काढायचा आणि हेच अंतर कायम ठेवायचं कंपास मधलं आणि या कंपासचं दुसरं टोक आपल्या रेषाखंडाच्या दुसऱ्या बिंदूवर ठेवायचं आणि या पूर्वीच्या चापला छेदणारा एक चाप आपण काढायचा। आणि हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेत ह्या चापच्या छेदनबिंदूला आणि या चापच्या छेदनबिंदूला एका रेषेद्वारे परत आपल्याला जोडून घ्यायचं आहे बेटा। त्याला म्हणायचं रेषा। तर याला नाव देऊ या रेषेला XY। ही झाली रेषा XY। तर रेषा XY ही या बिंदू O मध्ये रेख UV ला काय आहे, लंब आहे असं म्हणतात। बिंदू O मध्ये रेषा XY ही या रेषेला काय आहे, या रेषाखंडाला रेषाखंड UV ला म्हणजेच रेख UV ला ही रेषा XY ही लंब आहे असं म्हणतात। अशा प्रकारे ही रेषा या रेषाखंडाला लंब दुभाजक काढता येतो आपल्याला। लंब असतो म्हणजेच याचा अर्थ हा लंब दुभाजक या ठिकाणी या रेषेवर 90 अंशाचा कोन करतो बेटा। या ठिकाणी 90 अंशाचा कोन करतो म्हणजेच हा पूर्ण या रेषाखंडावर कसा आहे, लंब आहे, म्हणून याला म्हणतात लंब दुभाजक। आणि या रेषाखंडाचे तो दोन समान भाग करतो। दुभाजक शब्द आहे म्हणजे या रेषाखंडाचे दोन समान भाग करत असतो। या रेषाखंडाचे सुद्धा दोन समान भाग झालेले आहेत आणि या रेषाखंडाचे सुद्धा दोन समान भाग झालेले आहेत। तुम्ही मोजून बघा, आताही 3.8 म्हणल्यानंतर याचं 1.9 व 1.9 इतकं माप या दोन्ही रेषाखंडाचं आपल्याला प्राप्त होईल। बघा इथं 1.9 आणि इकडं सुद्धा 1.9 याचं माप आलेलं आहे। अशा प्रकारे हे 6.7 म्हणल्यानंतर 3.35 म्हणजे 3.3च्या पुढं थोडी रेष इथं बघा 3.3 आणि 4च्या मध्ये याचं माप आलेलं आहे। अशा प्रकारे हा रेषाखंड, या रेषाखंडाला आपण लंब दुभाजक काढलेला आहे, जो की ह्या लंब दुभाजक म्हणजे याचं माप असते 90 अंश। बघा बेटा, याचं कोन मापकान आपण माप सुद्धा मोजून बघू शकतो। हे कोन मापकाची आपण तळरेघ याला जे म्हणतात, खालच्या रेषेला तळरेघ म्हणतात। तळरेघ आपण ह्या खालच्या आपल्या रेषाखंडावर ठेवायची आणि आपली या कोन मापकाचा मध्यबिंदू आपल्या
हे जे रेषा ह्या लंबदुभाजकाचा जो संपात बिंदू आहे याच्यावर ठेवला तर आपले जी वरची रेषा आहे ही लंबदुभाजक रेषा आहे, लंबदुभाजक रेषा बघा या 90 अंशाच्या करेक्ट आलेली आहे. हे बघा इथं 90 अंश आहे. अशा प्रकारे हा लंब आहे आणि दुभाजक आहे हे आपण समजून घ्यावं व अशा प्रकारची आकृती आपण सुद्धा काढावी. प्रश्न दुसरा आहे बेटा, खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. आता दिलेल्या मापांचा कोन कसा काढायचा बेटा, तर हा असतो कोन मापक. या कोन मापकामध्ये याला म्हणतात तळरेघ म्हणतात बेटा, तुम्हाला आताच सांगितलं. ही आहे तळरेघ. या तळरेघेच्या बरोबर आपण अगोदर काय करायचं, एक रेषा मारून घ्यायची. एक सरळ रेषा किंवा याला किरण म्हणावं, एक किरण काढून घ्यायचा. थोडस खाली काढूयात. एक आपण असं इकडे किरण काढूयात. आता या किरणाला नाव देऊ आपण बी ए. किरण बी ए आहे. मग आपल्याला 105 अंशाचा कोन काढायचा बेटा. मग इकडं आपण किरणाचा बाण दाखवला, मग हा आपला शिरोबिंदू असेल, बी हा शिरोबिंदू असेल. बी या शिरोबिंदूवर आपण कोन मापकाचा मध्यबिंदू ठेवायचा आणि कोन मापकाची जी तळरेघ आहे किंवा संदर्भ रेघ आहे ही रेघ आपल्या बरोबर त्या किरणाच्या रेषेवर आली पाहिजे. किरणाची जी रेषा मारलेली आहे त्या रेषेवर आपण बरोबर ठेवायचं आणि त्या कोन मापकाचा मध्यबिंदू हा बरोबर बी बिंदूवर ठेवायचा आणि 105 अंश माप सांगितलं बेटा. या कोन मापकावर इकडे 0 आणि 180 माप आहे, इकडे सुद्धा 0 आणि 180 माप आहे. परंतु आपली रेषा जी खालची काढलेली आहे त्या रेषेच्या वर 0 पासून सुरुवात करायचं बेटा. ते रेषेच्या वर आपला कोन मापक जिथं असतो म्हणजे ह्या रेषेच्या वर इथं किती अंशाचा कोन आहे, 0 अंशाचा कोन आहे. इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 30 40 50 60 70 80 90 100. 100च्या पुढी 1 2 3 4 5वी थोडीशी रेषा मोठी म्हणजेच हा झाला 105 अंश. इथं थोडंसं टिंब मारून घ्यायचं आणि हे 105 अंशाचा कोन आपण या ठिकाणी याला जोडून घ्यायचं. आपण कोन मापकाने जोडू शकतो, स्केलने सुद्धा जोडू शकतो. तर अशा प्रकारे आपण याला जोडून घेतलं. हा झाला 105 अंशाचा कोन झाला बेटा. याला नाव देऊयात ए बी आणि इथं नाव देऊयात सी. हा कोन इकडे कितीही जरी वाढवला किंवा कमी जरी काढला तरी याचा माप फरक पडत नाही. हा 105 अंशाचाच कोन असतो. आणि आता दुभाजक कसं काढायचं, दुभाजक काढायचं खूप सोपं आहे. काय करायचं, ह्याच कंपासमध्ये आपण थोडंसं छोटंसं अंतर घ्यायचं आणि छोटंसं अंतर घेऊन कोनाचा जो शिरोबिंदू असतो त्या शिरोबिंदूवर घेऊन या कोनाच्या दोन्ही बाजूवर एक छोटासा असा चाप मारून घ्यायचा. असं याला चाप मारून घ्यायचा दोन्ही बाजूला आणि हेच अंतर कायम ठेवायचं किंवा याच्यामध्ये थोडंसं अंतर आपण वाढवू सुद्धा शकता. आणि वाढवल्यानंतर हे आपण मधल्या बाजूला दुसरा एक चाप मारायचा, असा दुसरा एक चाप मारायचा आणि हेच अंतर कायम ठेवून या बाजूवरून ह्या पहिल्या चापला छेदणारा दुसरा चाप आपण या ठिकाणी मारून घेतला. तर आता दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदले बेटा ह्या छेदन बिंदूला आणि आपल्या कोनाच्या शिरोबिंदूला जोडून घ्यायचं आणि आपला कोन दुभागायचा. अतिशय सोपा भाग आहे. तुम्हाला प्रत्येकाला जमला असेल, तुम्ही प्रत्येकाने केला असेल तरी पण एकदाच चेक करून घ्यावा आपलं बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कोन हा 105 अंशाचा कोन दुभागलेला आहे. यालाच म्हणतात कोन दुभागणे आणि या कोनाचा आपण या ठिकाणी दुभाजक काढलेला आहे. तर हा 105 अंशाचा कोन काढला बेटा आपण. तर हे याचं माप किती आलं पाहिजे आपल्याला, आता 52.5 अंश आलं पाहिजे. तर आलं का बघा बरं, आपण बघूयात. हे बघा, हे 50 50च्या पुढी 51 52 52 आपलं करेक्ट माप आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एका 105 अंशाच्या कोनाचं 2 समान भागामध्ये आपण या ठिकाणी त्या कोनाला दुभागलेला आहे. अतिशय सोपा भाग आहे
आता ह्या दुसरा सांगितलेला आहे 55 अंशाचा कोन सांगितला, तसंच काढायचं. एक 55 अंशाचा कोन काढण्यासाठी एक आपण सुरुवातीला किरण काढून घेऊ. आता या किरणाला नाव देऊ आपण. आता याची दिशा आपण इकडे काढूयात. याला नाव देऊ PQ किंवा QR नाव देऊ याला. हा Q आणि R. हा QR आपण या ठिकाणी किरण काढलेला आहे QR. QR किरण काढल्यानंतर Q हा याचा काय होईल, शिरोबिंदू होईल, कारण R कडे आपण बाण दाखवलेला आहे. मग Q बिंदूवर आपण कोनमापकाचा मध्यबिंदू ठेवायचा आणि ही जी कोनमापकाची तळरेघ असते बेटा, ही तळरेघ बरोबर आपल्या QR या किरणाच्या रेषेवर आली पाहिजे. खाली वर घ्यायची नाही, अशी वर घेतलं चुकते किंवा अशी खाली घेतली तर आपला कोनमापक चुकते. बरोबर आपल्या कोनमापकाच्या तळरेघीने किंवा संदर्भ रेघीने आपला हा जो किरण आहे तो किरण पूर्ण याच्या खाली झाकला गेला पाहिजे. बरोबर अशा प्रकारे घ्यायचं आणि जिथून इथं आपल्या कोनमापकाची तळरेघ संपते त्याच्या पुढे आपल्याला आपली रेषा खालची दिसली पाहिजे. तोपर्यंत आपली रेषा नाही दिसली पाहिजे. अशा प्रकारे याला पूर्ण झाकायचं. तुम्हाला आता सांगितलं होतं इथं शिरोबिंदू ठेवला होता आणि या किरणाची बाजू कोणीकडे होती, डावीकडे होती. आता या किरणाची बाजू कोणीकडे आहे, उजवीकडे आहे. मग उजवीकडच्या शून्याच्या खाली हा किरण आहे, म्हणजे या शून्यापासून आपल्याला मोजायचं आहे. आता या शून्यापासून मोजायचं नाही बेटा, कारण किरण इकडे आहे का, तर नाही. म्हणजे या शून्यापासून मोजायचं नाही. आपण जिकडच्या ज्या बाजूला किरण आहे त्या बाजूच्या शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं. म्हणजे उजवीकडे किरण आहे तर उजवीकडल्या शून्य, म्हणजे या शून्याच्या खाली जर आपला किरण असेल तर त्या किरणाच्या वरच्या शून्यापासून मोजायचंय. बरोबर, म्हणजे शून्य म्हणजे इथं आपण वरचे माप घेतले होते, आता या ठिकाणी खालचे माप घ्यावे लागतील. 0, 10, 20, 30, 40, 50, 50च्या पुढे पाचवी रेष 51, 52, 53, 54, 55. तर हे 55 अंशाचा जिथं खून आहे त्या ठिकाणी आपण एक बिंदू स्थापित करायचा, टिंब मारायचा आणि या टिंबला आणि आपल्या या Q बिंदूला जोडून घ्यायचं. आणि याला नाव द्यायचं बेटा P, म्हणजेच PQR हा आपला कोन तयार होतो. मग जोडल्यानंतर हा 55 अंशाचा आपण कोन काढलेला आहे या ठिकाणी. मग 55 अंशाच्या कोनाला आपल्याला दोन समान भागामध्ये दुभागायचं आहे. परत तेच करायचं. या Q शिरोबिंदूवर ह्या कंपासमध्ये थोडंसं अंतर घेऊन चाप मारायचा. दोन्ही बाजूवर चाप मारायचा कोनाच्या. दोन्ही बाजूवर चाप मारला. परत हेच अंतर कायम ठेवा किंवा थोडंसं अंतर वाढवून घेतलं तर चालते. आपण या ठिकाणी अंतर वाढवलं नाही, तेच अंतर कायम ठेवलं आणि मधल्या बाजूला अजून एक चाप मारला आणि हेच अंतर इकडे ठेवून या बाजूवरून आपण त्या चापला छेदणारा दुसरा चाप या ठिकाणी मारत आहोत. तर अशा प्रकारे हे दोन्ही चाप या ठिकाणी छेदलेले आहेत. मग या बिंदूला आपण या शिरोबिंदूशी काय करायचं, जोडून घ्यायचं बेटा. आणि मग ज्या ठिकाणी आपले दोन्ही चाप छेदले आणि त्याला आणि शिरोबिंदूला जोडणारी एक अशी रेषा काढायची, या किरण काढायचा आणि याला एक नाव देऊ आपण काहीतरी PQR. याला एक नाव S देता येते. इथं आपण नाव दिलं नव्हतं, इथं सुद्धा नाव देऊ शकतो D वगैरे असं काही. तर मग हे PQR हा जो कोन आहे 55 अंशाचा अर्ध किती होते बेटा, 55च्या अर्ध होते 27.5. म्हणजे 27.5 अंशाचा आपण या ठिकाणी कोन काढला का, बघा बरं छोटा कोन. तर हा जो कोन आहे हा 25च्या पुढे 26, 27.5 चा काढलेला आहे. आणि हा सुद्धा दुसरा कोन सुद्धा कितीचा होईल, 27.5 चा होईल. हा 27.5 झाला म्हणजे दुसरा सुद्धा 27.5 चाच कोन होईल. बघा 25च्या पुढे 27.5 चा हा सुद्धा कोन झालेला आहे. अशा प्रकारे एका कोनाचं रूपांतर आपण त्याचे दोन समान भागामध्ये करता येते आपल्याला त्याचा कोन दुभाजक काढून. आता आपल्याला या ठिकाणी 90 अंशाचा कोन काढायचा आहे आणि त्याला सुद्धा दुभागायचं आहे.
आपण या किरणाची लांबी कितीही काढू शकतो. या लांबीला आपल्याला काही मर्यादा नाही. वाय आणि झेड याला नाव द्यायचं. फक्त याचं माप 90 अंश असलं पाहिजे. वाय झेड याला नाव दिलं आणि मग ह्या वाय बिंदूवर आपला बरोबर कोनमापक ठेवायचा, कोनमापकाचा मध्यबिंदू ठेवायचा आणि इकडं जो आपला बाण गेलेला आहे किरणाचा, त्या बाणाच्या बरोबर तंतोतंत वर आपला कोनमापकाची संदर्भ रेखा आली पाहिजे. आणि ही संदर्भ रेखा आल्यानंतर आपण काय करायचं, इकडून माप मोजायला सुरू करायचं. या किरणाच्या वरून म्हणजे या शून्याच्या वरून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हे 90. या 90च्या तिथं आपण बरोबर एक बिंदू स्थापित करायचा, एक टिंब मारायचा आणि या बिंदूला आणि या वाय बिंदूला आपल्या काय करायचं, जोडून घ्यायचं बेटा. अशा प्रकारे जोडल्यानंतर याला या ठिकाणी नाव देऊयात एक्स वाय झेड. याला इथं एक्स वाय हा वाय झेड या याच्यावर एकदम कसं आहे, लंब आहे, एकदम काटकोनामध्ये या ठिकाणी आहे, 90 अंशामध्ये आहे. मग 90 अंशात जेव्हा कोण असतो तेव्हा त्याला अशा प्रकारे दाखवायचं असते. या कोणाला आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. या ठिकाणी 155 अंश कोण असं लिहू शकतो किंवा इथं सुद्धा लिहू शकतो. 105 अंश म्हणून लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, असं काही नाही. आणि हे 90 अंशाचा कोन आहे. तर बेटा आपण या ठिकाणी 90 अंशाचा कोन काढलेला आहे. आता आपण या 90 अंशाच्या कोनाला या ठिकाणी दुभागायचं आहे. 90 अंशाच्या कोनाला कसं दुभागायचं, आपण काय करूया, अगोदर या 90 अंशाच्या कोनाला जसं वर आपण दोन्हीकडे चाप मारला होता तसा छोटासा चाप मारायचा. दोन्ही बाजूवर छोटासा चाप घेऊन मारायचा. असं चाप मारला आणि नंतर हेच अंतर कायम ठेवायचं किंवा थोडंसं या कंपास मधलं अंतर वाढवलं तरी चालतंय. आपण सगळे चाप आपल्याला एकत्रच दिसतील म्हणून थोडंसं अंतर आपण वाढवून मधल्या बाजूने अजून एक चाप मारून घेऊयात. नंतर ह्या दुसऱ्या बाजूवर आपण कंपासचं टोक ठेवून त्या पहिल्या चापवरूनच आपल्याला दुसरा चाप मारायचा आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी चाप मारलेला आहे व दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्या बिंदूला आणि आपल्या या कोनाच्या शिरोबिंदूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे बेटा. जसं आपण वरच्या 2 आकृतीमध्ये केलेलं आहे तसंच या ठिकाणी सुद्धा करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो आपला कोन आहे 90 अंशाचा कोन एक्स वाय झेड, याला आपण या ठिकाणी एक कोन दुभाजक काढलेला आहे. आपल्या सर लांब काढा थोडंसं. हे आपला जो कोनमापक आहे, आपलं अंतर कमी जास्त जरी झालं तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कोन एक्स वाय झेड याला या ठिकाणी कोन दुभाजक काढलेला आहे. पी वाय हा किरण ह्या कोन एक्स वाय झेडचा कोन दुभाजक आहे. या किरणामुळे या कोनाचं 90 अंशाच्या कोनाचं 2 समान भागामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळेल. तर बघा बेटा, हे 90 अंशाचा कोन आहे. या 90 अंशाच्या कोनामध्ये हे 45 अंशाचा हा कोन या ठिकाणी कोन पी वाय झेड आणि हा कोन सुद्धा 45 अंशाचा आपल्याला झालेला बघायला मिळेल. अशा प्रकारे आपण दिलेल्या मापाचा कोन काढायचा व त्या कोनाचं पुन्हा मध्ये दुसरा एक दुभाजक काढून त्याला त्या एका कोनाला 2 समान भागामध्ये याचं दुभाजक करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी तो सोडवलेला आहे. तसेच रेषाखंडाचं सुद्धा लंबदुभाजक कसं काढायचं याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे व प्रश्न पहिला व दुसरा पूर्ण केलेला आहे. उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात.
तोपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार.